वाव, कच्च्या कैरीचं पन्हं म्हटलं ना की एकदम असं रिफ्रेशिंग वाटतं. कारण ह्या पन्ह्यासोबत माझ्या लहानपणीच्या मेमरीज पण जोडलेल्या आहेत. माझी आजी गुळाचं पन्हं बनवायची खूप सुंदर, आणि माझी आईसुद्धा खूप छान बनवते ते. आणि पर्सनली मला पन्हं खूप आवडतं. चला तर मग सुरू करूयात रेसिपी. सगळ्यात पहिल्यांदा मी कैरी भिजत घातली होती थोडा वेळ, म्हणजे ते वरचं चिकट निघून जायला हवं म्हणून. आणि त्यानंतर मग स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये लावली. त्याच्यात पाणी घालून लावायचं. 2 कैऱ्या घेतल्यात मी. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता जेवढे बनवायचे तेवढे. आणि साईडला म्हटलं चला आता कैरी आपण शिजती आहे तोपर्यंत साईडला गूळ बारीक करून ठेवूयात. आणि गूळ बारीक करायला घेतला. गूळ एकदम बारीक करून घेतला की तो वितळायला पाण्यामध्ये थोडासा सोपा होतो, म्हणून त्यात थोडंसं पाणी घालून ठेवते, म्हणजे आपलं कसं पन्हं पटकन तयार होईल. येस, आपल्या इकडे कैऱ्या शिजलेल्या आहेत आणि शिजून तयार आहेत. मी साधारण कुकर एक अर्धा तास तरी साईडला ठेवला होता झाल्यानंतर, कारण ते थंड व्हायला वेळ लागतो म्हणून. आणि त्यानंतर आता कैरी सोलून घेते. हो, मी सालासकट टाकली होती शिजायला. तुम्ही याच्यासाठी एक सोपं ऑप्शन करू शकता की विदाऊट साल जर शिजायला टाकायची असेल तर पहिल्यांदाच साल काढून घ्यायची आहे आणि नंतर कैरी शिजत घालायची आहे. पण मी हे असं बनवलं आहे. आणि चला आता कैरीला मस्त एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. मी ते आधी चाकूनी बारीक बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मग आता मला त्याला मिक्सरमधनं काढायचं आहे. पण त्या पहिले म्हटलं छान व्यवस्थित तुकडे करून घेतले ना की कसे त्याचे ते दोरे वगैरे असतात काही कैऱ्यांना, ते मध्ये मध्ये येणार नाही. आणि गाळून पण घ्यायची गरज नाही आहे विशेष, म्हणून एकदम मस्त मिक्सरमधूनच बारीक करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार नंतर गाळूही शकता, पण मला गाळलेलं नाही आवडत, तर त्यासाठी म्हणून मी मिक्सरमध्ये थोडेसे ते कैरीचा गर वगैरे टाकला आपला सगळा. आणि त्यानंतर मस्त गूळ टाकला, म्हणजे गुळाचं पाणी थोडंसं, आणि मीठ पण टाकलं. आता चवीनुसार म्हणणार नाही, जस्ट किंचित एखादा अर्धा स्पून टाका, टेबल स्पून छोटा, आणि तुम्हाला कसं गोड आवडतं त्यानुसार. आता चवीनुसार म्हणजे चव घेऊन बघावी लागेल ना, तर ती घेऊन पण तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मी असं टाकलं आहे, ते तुम्हाला दिसतंच आहे. आणि त्यानंतर त्यात गुळाचं पाणी ॲड केलं. आणि जर त्याच्यात परत काही बारीक वाटत नसेल, थोडंसं जाडसर वाटत असेल, तर आपण परत मिक्सरमधून काढू शकतो. आणि तसंच म्हटलं की चला हे बघा असं तयार झालं आहे आपलं पन्हं. पण आता मेन म्हणजे ग्लासात टाकण्यासाठी एक छोटासा इन्ग्रेडियंट आहे, तो आपण टाकणार आहोत पुढे, ते पण बघायला स्किप करू नका. आणि असं मी परत मिक्सरमधनं काढून घेतलं, कारण मला ते गाळून घ्यायचं नव्हतं. तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार गाळून घेऊ शकता, पण नाही, मी आता मिक्सरमधनं काढून घेतलं आहे. आणि त्यानंतर मग मस्तपैकी आपल्याला वाया काहीच घालवायचं नाही आहे, तर मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं पाणी टाकून आपण यात परत टाकणार आहोत. आणि मी तसं केलं आहे. आणि त्यानंतर चला आता आपलं पन्हं रेडी आहे. पन्हं जे आपण बनवलं आहे ते एका भांड्यात काढून घ्यायचं. त्यात आपल्या कन्सिस्टन्सीनुसार, म्हणजे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी आवडते त्यानुसार पाणी घालायचं आहे. आणि हो, मेन छान मस्त थंडगार पन्हं बनवण्यासाठी आपण बर्फ तर हवाच, मग आपण बर्फ पण टाकणार आहोत. बर्फ घेतला आणि मस्त काय करावं बाबा, या साच्यातून निघायलाच तयार नव्हता. मग कसा बसा त्याला काढला आणि बर्फ काढून म्हटलं थंडगार असं छान पन्हं पिऊयात. छान मस्त बर्फाचे तुकडे घातले ग्लासामध्ये, आणि अशा प्रकारे आपलं पन्हं एकदम रेडी आहे. आणि आता ग्लासात ओतून घेऊया. त्या पहिले इन्ग्रेडियंट, हो हा सांगत होती मी, आहे ब्लॅक सॉल्ट. थोडंसं टाकलं काळं मीठ, म्हणजे त्यांनी चव एक वेगळीच मस्त छान लागते. आणि टाकून त्यानंतर हे बघा आपलं पन्हं एकदम रेडी आहे. तुम्हाला ही पन्ह्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा. आणि विशेष म्हणजे एक की तुम्हाला कोणतं पन्हं आवडतं, साखरेचं की गुळाचं, मला तेही सांगा. चला मग मी आता पन्हं पिऊन बघते की कसं झालंय ते. मस्त झालंय, मला खूप आवडलं. अरे मी तर विसरलीच की मला पन्हं नेऊन पण द्यायचे माझ्या आहोंना. चला आता आम्ही दोघे मिळून पन्हं एन्जॉय करतो. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.